मुंबई महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचा अतिशय महत्त्वाचा टप्पा सध्या सुरू आहे आणि या कोस्टल रोडला सी लिंकशी जोडण्याचं काम सध्या दिवस रात्र सुरू आहे आणि याचाच महत्त्वाचा भाग असलेला 2000 टनांचा गर्डर बसवण्याचं कामही पूर्ण झालंय। दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा गर्डर बसवण्यात आलेला आहे। सी लिंककडे जाणाऱ्या मार्गिकेवरही लवकरच असाच गर्डर बसवण्यात येणार आहे आणि आज बसवलेल्या गर्डरला जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग करण्यात आलेलं आहे, त्यामुळे पुढील 25 ते 30 वर्ष त्याला गंज देखील लागणार नाही। तसंच पुढचे 100 वर्ष टिकेल इतका मजबूत हा गर्डर बनवण्यात आलेला आहे। पूर्व मुंबईच्या किनारी असलेल्या माझगाव डॉकवर हा गर्डर बनवण्यात आला आणि तिथून अतिशय काळजीपूर्वक एका बार्जवर ठेवून तो वरळीपर्यंत आणण्यात आला। कोस्टल रोडच्या प्रोजेक्ट मधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोस्टल रोड हा जेव्हा सी लिंकला जोडण्यात येतोय तो क्षण आज इथं पूर्ण करण्यात आलेला आहे। अतिशय आव्हानात्मक आणि खरतर परिस्थितीतनं हा जो गर्डर आपल्याला इथं दिसतोय तो बसवण्यात आलेला आहे आणि कोस्टल रोड आणि सी लिंक यांचा हा जो संगम इथं पाहायला मिळतोय हा दिसायला किती मनमोहक आणि छान वाटत असला तरी त्यामागे प्रचंड मेहनत, गणित आणि वेळेचं आणि इतर पर्यावरणाशी संबंधित गोष्टींचा भान ठेवून हे कॅल्क्युलेशन करून पूर्णपणे काम करण्यात आलेलं आहे। HCC या कंपनीनं कशा पद्धतीनं हे काम केलं हे सांगण्यासाठी त्यांचे प्रोजेक्ट हेड आपल्यासोबत आहेत। सर, खूप खूप स्वागत तुमचं। हे दिसायला खूप छान दिसतंय, पण हे किती आव्हानात्मक होतं काम ह्या गर्डर इथपर्यंत आणणं आणि तो योग्य जागी बसवणं? या ठिकाणी आपण जी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे ती प्री फॅब्रिकेटेड प्री असेंबल्ड, दॅट मीन्स अंबालामध्ये आपण पूर्ण हे गर्डर बनवले, त्यानंतर हा पूर्ण स्पॅन आपण असेंबल केला न्हावा जेट्टीमध्ये माझगाव डॉकच्या। तर त्या ठिकाणी हा पूर्ण स्पॅन बनवून आपण एका दिवसामध्ये बार्जमधून आपण इथं ट्रान्सफर केला आणि आज सकाळी 2 वाजता आपण प्रोसेस चालू केली लॉन्चिंगची आणि 3:25ला आपण हा स्पॅन पूर्णपणे इरेक्ट केला। 1.5 तासाच्या आत हा स्पॅन पूर्णपणे आपण लॉन्च केलेला आहे सक्सेसफुली। आणि भारतामध्ये ओपन सी कंडिशनमध्ये ह्या पद्धतीनं फ्लोट ओव्हर मेथड, ज्याच्यामध्ये आपण भरती ओहोटीचा अभ्यास करून आणि विंडचा अभ्यास करून बिना कुठल्या क्रेनचा वापर करता या प्रकारे आपण जे इरेक्शन केलेलं आहे भारतामध्ये पहिल्यांदा होत आहे। मुंबईचा वेग आणखीन वाढणार आहे आणि त्यामुळे प्रगतीचा वेग सुद्धा मुंबईच्या तितक्याच वेगानं वाढेल अशी अपेक्षा आहे। कॅमेरामन सचिन शिंदे, साम्या राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।